नमस्कार. आज आपण सुपारीपासून खूप छान अशा औक्षण सुपारी तयार करणार आहोत. हे पहा, हे मोठ्या साईजच्या सुपाऱ्या मी घेतलेल्या आहेत. यापासूनच आपण औक्षण सुपारी तयार करायची आहे. सप्तपदीसाठी जी सुपारी लागते तीसुद्धा आपण याच्यातूनच तयार करायची आहे. या सुपारीला खूप छान अशी डिझाईन करायची आहे व औक्षण सुपारी आणि सप्तपदीसाठी लागणाऱ्या सुपाऱ्या आज आपण तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, ह्या अशा मोठ्या साईजच्या ह्या सुपाऱ्या आहेत. चला तर आपण सुपारी तयार करूया. हे पहा, ही सुपारी घेतलेली आहे. याची साईज मोठी आहे. मोठ्या साईजच्या आपण सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सप्तपदीसाठी. आपल्याला औक्षण सुपारीसाठी सुद्धा आपण सुपारीची साईज ही मोठीच ठेवायची. हे पहा, हे असे थोडेसे मणी, कुंदन, खडे आणि ह्या गोल्डन खड्यांची लेस आपण घेतलेली आहे. आपण आता या सुपारीच्या मधोमध एक गोल कुंदन बसवून घ्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे जो डिझाईनचा कुंदन अवेलेबल असेल तर तुम्ही इथे बसवू शकता. हे पहा, मी इथे पांढरा कुंदन बसवून घेतलेला आहे. याच्या साईडने आपण आता जी गोल्डन मण्यांची जी छोटी बॉल चेन आहे ती येथे बसवणार आहोत. छोटे छोटे मणी आहेत पायाला, ती चेन आहे. आपल्याला आरीवर्कसाठी ही चेन लागते, तिचाच वापर आपण इथे केलेला आहे. आता आपण याच्या शेजारी अजून एकदा गोल्डन मण्यांची जी चेन आहे ती बसवून घेणार आहोत व त्यानंतरनं आपण खड्याची चेन बसवायची आहे. मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी आज मी औक्षण सुपारी तुम्हाला तयार करून दाखवत आहे. मी ही एक सुपारी तयार करत आहे. अशाच आपण 7 सुपाऱ्या तयार केल्या की सप्तपदीसाठी आपल्या सुपाऱ्या तयार होऊन जातात. आपण ह्या अशा सुपाऱ्या विकत आणत असतो. विकत न आणता घरच्या घरी कशा करायच्या हे मी आपल्याला दाखवलेलं आहे. मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईनच्या सुपाऱ्या तयार करून दाखवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, ही खड्यांची चेन आहे, ती आपण येथे चिटकवून घेतलेली आहे. आता जे एक्स्ट्राचे आहे ते आपण इथे कट करून घ्यायचे आहे फेविकॉल असल्यामुळे. आणि आपण फेविकॉल जास्त लावून घ्यायचा, म्हणजे तो सुकल्यानंतर ट्रान्सपरंट आहे, तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही. हे पहा, आपण आता इथे गोलवेड्यावरती फेविकॉल चिटकवून घ्यायचा व त्यानंतरनं त्यावरती आपण जे लाल कलरचे कुंदन आहेत, खडे जे आहेत ते येथे चिटकवून घेणार आहोत. छोट्या साईजचे खडे आहेत पहा, ते येथे चिटकवायचे आहेत. हे पहा, हे असे एका शेजारी एक, एका शेजारी एक असे खडे चिटकवून घ्यायचे आहेत. खूप सुंदर, कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपले खूप छान असे या सुपाऱ्या तयार होतात. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर हँड पर्स दाखवलेले आहेत. त्याचबरोबर ताटावरचे रुमाल व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन दरवाजा तोरण असे सर्च करा, किंवा समीक्षा फॅशन क्रिएशन ताटावरचा रुमाल असे सर्च करा, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एका खाली पाहायला भेटतील. हे पहा, आपले लाल खडे हे पूर्ण चिटकवून झालेले आहेत संपूर्ण सुपारीला. त्यानंतर आपण आता येथे पुन्हा फेविकॉल चिटकवून घेत आहोत. फेविकॉल हा जास्त चिटकवायचा, तो सुकल्यानंतर अजिबात दिसत नाही, त्यामुळे आपण इथे फेविकॉल वापरताना जास्त वापरायचा. आता ही जी खड्याची चेन आहे ती आपण इथे बसवून घेत आहोत. तुम्ही पाहू शकता, खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे औक्षण सुपारी तयार करता येते आणि याच्या वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा तयार करता येतात. याच सुपाऱ्या आपण सप्तपदीला सुद्धा वापरू शकतो. आपण आता त्याच्याच खाली पुन्हा फेविकॉल लावून लाल खडे चिटकवून घेतलेले आहेत. तुमच्याकडे वेगळ्या कलरचे खडे असतील तेही तुम्ही इथे चिटकवू शकता. मी इथे लाल कलरचेच खडे वापरलेले आहेत. परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात. मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे. मंगळसूत्र, नेकलेस, कानातले, नथ, बांगड्या असे वेगवेगळे प्रकारचे दागिने बनवून दाखवलेले आहेत. त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा. हे पहा, आपले संपूर्ण सुपारी तयार करून झालेली आहे. आपण त्या सुपारीचा शेवटचा आपला भाग डिझाईन करायचा राहिलेला आहे. आपण शेवटच्या भागाला फेविकॉल चिटकवून जी खड्यांची आपल्याकडे चेन आहे ती चिटकवून घेत आहोत. हे पहा, ही डिझाईनची चेन आपण इथे चिटकवून घेतलेली आहे गोलवेड्यावरती. आता आपल्याला लागते तेवढी आपण ठेवायची आहे व ज्या जागेत फेविकॉल लागलेलं नाही आहे तिथे फेविकॉल चिटकवून घ्यायचं आहे आणि ती चेन व्यवस्थित अशी तिथं बसवून घ्यायची आहे. एकदम हलक्या हाताने आपण ही चेन किंवा हे खडे बसवून घ्यायचे आहेत, नाहीतर आपल्या हातालाच ते पुन्हा चिटकून येतात. हे पहा, ही अशी आपली औक्षण सुपारी तयार झालेली आहे. सप्तपदीसाठी सुपारी तयार झालेली आहे. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा.
चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा व कमेंट करून सांगा तुम्हाला आजची सुपारीची डिझाईन कशी वाटली, आपली औक्षण सुपारी तुम्हाला कशी वाटली. हे पहा मैत्रिणींनो, मी याआधी आपल्या चॅनलवरती या सर्व डिझाईन तयार करून दाखवलेल्या आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, तुम्हाला आवडतील. अशा डिझाईन आहेत, सोप्या आहेत. हे पहा, ह्या अशा मोठ्या साईजच्या सुपाऱ्या असतात. याच घेऊन आपण ही डिझाईन केलेली असते. रुखवतावर ठेवण्यासाठी, औक्षणसाठी आपण ह्या सुपाऱ्या विकत आणतो. त्या विकत न आणता घरच्या घरी आपल्याला अशा तयार करता येतात. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत. कमी वेळामध्ये खूप छान अशा आपल्याला घरच्या घरी सुपाऱ्या तयार करता येतात. ह्या अशा आपण सुपाऱ्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला आजचा हा औक्षण सुपारीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.